वैविध्यपूर्ण भूगोल आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला भारत अनेक मोहक स्थळांचे घर आहे. या रत्नांपैकी अरबी समुद्राच्या निळ्या पाण्यात वसलेला लक्षद्वीप हा एक आश्चर्यकारक द्वीपसमूह आहे. आकाराने लहान परंतु सौंदर्याने नयनरम्य असलेला हा बेटांचा समूह शांतता आणि नैसर्गिक वैभवाचा शोध घेणाऱ्या प्रवाशांना एक शांत अनुभव देतो. संस्कृत मध्ये शतसहस्र बेटे असा अर्थ असलेला लक्षद्वीप हा हिंदी महासागराच्या मनमोहक वैशिष्ट्यांचे प्रतीक आहे. जरी त्यातील काही बेटांवरच लोक राहतात तरी प्रत्येक बेट स्वतःचे एक वेगळेच आकर्षण बाळगतो, ज्यात स्वच्छ समुद्रकिनारे, डोलणारी नारळाची झाडे आणि सागरी जीवनाने भरलेले क्रिस्टल स्वच्छ पाणी आहे. मुख्य भूमी भारताच्या गजबजलेल्या जीवनापासून दूर असलेल्या बेटांच्या दुर्गम स्थानामुळे त्यांचे नैसर्गिक वातावरण आणि पारंपरिक जीवनशैली जपण्यास मदत झाली आहे. या एकाकीपणामुळे बेटवासियांमध्ये समुदायाची तीव्र भावना आणि समुद्राशी असलेले खोल नाते निर्माण झाले आहे. पुढील भागात आम्ही या रमणीय द्वीपसमूहाच्या भूगोल, इतिहास, संस्कृती आणि पर्यटकांसाठी असलेल्या आकर्षणांचा अभ्यास करू, ज्यामुळे लक्षद्वीपच्या आकर्षणाची झलक पाहता येईल. लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, ज्यामध्ये 32 प्रवारी अटॉल आणि बेटांची साखळी आहे, जी 32 चौरस किलोमीटर जमिनीवर पसरलेली आहे. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यापासून सुमारे 200 ते 440 किलोमीटर अंतरावर स्थित ही बेटे भौगोलिकदृष्ट्या भारतीय मुख्य भूमीपेक्षा मालदीवच्या जवळ आहेत. द्वीपसमूहाची निर्मिती ही निसर्गाच्या शक्तीचे प्रमाण आहे. ही बेटे मुळात प्रवारी अटॉल आहेत, जी बुडालेल्या ज्वालामुखीच्या कड्यांवर प्रवारी खडकांच्या संचयनाने हजारो वर्षांपासून तयार झाली आहेत. या अनोख्या भौगोलिक इतिहासामुळे लक्षद्वीपला लगून आणि प्रवारी खडकांनी वेढलेल्या कमी उंचीच्या बेटांच्या विशिष्ट भूगोल लाभला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ही बेटे विविध नावांनी ओळखली जात होती, ज्यात संस्कृतमध्ये शतसहस्र बेटे असे म्हणतात आणि मल्याळम शब्द लक्कडी म्हणजे 100,000 यावरून लकेडिव्हेज असे म्हणतात. प्राचीन व्यापारी मार्गांवरील द्वीपसमूहाच्या धोरणात्मक स्थानामुळे ते संस्कृतींचे एक चौक बनले. मान्सूनच्या वात्यांनी आकर्षित झालेले अरब व्यापारी हे सर्वात पहिले येथे स्थायिक झाले असावेत असे मानले जाते, जे त्यांच्या सोबत इस्लामिक श्रद्धा घेऊन आले, जे आज लक्षद्वीपमध्ये प्रबळ आहे. शतकानुशतके ही बेटे विविध राज्यकर्त्यांच्या राजवटीखाली आली, ज्यात चेरस, चोला राजवंश आणि पोर्तुगीज यांचा समावेश होता. 18व्या शतकात ही बेटे कन्नूरच्या अरक्कल राजवंशाच्या ताब्यात गेली आणि नंतर 1956 मध्ये ब्रिटिश भारताचा भाग बनली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लक्षद्वीपची स्थापना केंद्रशासित प्रदेश म्हणून झाली. लक्षद्वीपमध्ये 36 बेटे आणि अटॉल असले तरी त्यापैकी फक्त 10 बेटांवर लोक राहतात. यापैकी प्रत्येक वस्ती असलेल्या बेटांमध्ये एक अद्वितीय चारित्र्य आणि आकर्षण आहे. प्रशासकीय राजधानी कवारत्ती, गजबजलेली बाजारपेठ आणि आश्चर्यकारक लेगूनचे वैशिष्ट्य असलेले बेटाच्या जीवनाची झलक देते. अगाट्टी बेट त्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पाण्यातील क्रीडा उत्साहींसाठी एक स्वर्ग आहे. सर्वात दक्षिणेकडील बेट मिनिकॉय बेट त्याच्या विशिष्ट संस्कृतीसाठी ओळखले जाते, जे मालदिव्हियन परंपरा आणि त्याच्या प्रतिष्ठित दीपगृहाद्वारे प्रभावित आहे, जे खलाशांसाठी एक प्रकाशस्तंभ आहे. बंगाराम बेट निर्जन आणि प्रवारी खडकांनी वेढले स्नोर्कलर्स आणि डायव्हर्ससाठी एक स्वर्ग आहे. तर कदमत बेट त्याच्या लांब वालुकाम्य समुद्रकिनाऱ्यांचा आणि उथळ लेगूनचे कुटुंबांसाठी आणि शांत सुट्टीचा शोध घेणाऱ्यांसाठी योग्य आहे. प्रत्येक बेट त्याच्या अद्वितीय देणग्यांचा लक्षद्वीपच्या सौंदर्याच्या वैविध्यपूर्ण टेपेस्ट्रीमध्ये योगदान देते, ज्यामुळे ते एक द्वीपसमूह बनते, जे विविध प्रकारच्या आवडीनिवडी पूर्ण करते. विभाग 4 लोक आणि संस्कृती परंपरेचा गोफ. लक्षद्वीपचे लोक प्रामुख्याने मुस्लिम, त्यांच्या उबदार आतिथ्य आणि समुद्राशी असलेल्या खोल नात्यासाठी ओळखले जातात. त्यांची संस्कृती अरब, भारतीय आणि मालदिव्हियन प्रभावांचे मिश्रण त्यांच्या परंपरा, भाषा आणि पाककृतींमध्ये प्रतिबिंबित होते. बेटवासियांचे जीवन समुद्राशी जोडलेले आहे. मासेमारी हा प्राथमिक व्यवसाय आणि उपजीविकेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. नारळ जीवनाचे झाड हे त्यांच्या अस्तित्वाचा आणखी एक पाया आहे, जे विविध हस्तकलेसाठी अन्न, निवारा आणि कच्चा माल पुरवते.
बेटवासियांची कलात्मक कौशल्ये गुंतागुंतीच्या प्रवार हस्तकला, नारळाच्या तंतूंचे उत्पादने आणि उत्साही लोकनृत्यामध्ये अभिव्यक्ती शोधतात. कोडी हा पारंपरिक नृत्य प्रकार जो पुरुष काठ्यांचा वर्तुळात करतात, हा एक उत्साही देखावा आहे, तर महिलांनी सादर केलेला लावा नृत्य प्रेम आणि शौर्याच्या कथा सांगतो. बेटांचा अनोखा सांस्कृतिक वारसा त्यांच्या सणामध्येही दिसून येतो. ईद उल फितर, ईद उल अधा आणि मिलाद उन नबी हे उत्साहात साजरे केले जातात, तर आंतरबेट रेगाटा, एक रोमांचक बोट रेस, बेटवासियांची सागरी कौशल्ये आणि स्पर्धात्मक भावना प्रदर्शित करते. विभाग 5 पर्यटन नंदनवन सापडले. लक्षद्वीप त्याच्या नैनरम्य समुद्र किनाऱ्यांचा निजे लेगून आणि उत्साही प्रवारी खडक निसर्ग प्रेमींसाठी आणि साहसी शोधकांसाठी एक स्वर्ग आहे. ही बेटे विविध प्रकारच्या क्रियाकलापांची ऑफर देतात, एकांत समुद्र किनाऱ्यावर उन्हात आंघोळ करण्यापासून ते रंगीबेरंगी सागरी जीवनात डायव्हिंग करण्यापर्यंत. वॉटर स्पोर्ट्सचे चाहते स्कूबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग, कयाकिंग, विंडसर्फिंग आणि खोल समुद्रात मासेमारीचा आनंद घेऊ शकतात, तर शांततेचा शोध घेणारे लोक फक्त पावडर पांडल्या वारूवर आराम करू शकतात, लाटांच्या सौम्य लॅपिंग ऐकू शकतात. बेटांचे प्रवाली खडक सागरी जीवनाच्या कॅलिडोस्कोपने भरलेले हे डायव्हर्स आणि स्नोर्कलर्ससाठी एक प्रमुख आकर्षण आहे. काचेच्या तराची बोट राईड्स ओल्या न होता या पाण्याखालील आश्चर्यकारक जगाची झलक देतात. खरोखरच इमर्सिव्ह अनुभवासाठी पर्यटक पाण्याच्या बंगल्यावर राहण्याचा पर्याय निवडू शकतात, जो निलीआशार पाण्यावर बसलेला आहे, जो आश्चर्यकारक समुद्राचे दृश्य देतो. लक्षद्वीपमध्ये एक समृद्ध सांस्कृतिक वारसा देखील आहे. मशिदी, संग्रहालये आणि पारंपरिक गावे बेटवासियांच्या जीवनशैलीची अंतर्दृष्टी देतात. कवारत्ती येथील मरीन अक्वेरियमला भेट दिल्यास प्रदेशातील वैविध्यपूर्ण सागरी जीवनाची झलक मिळते. विभाग 6 तुमची भेट नियोजन करणे, व्यावहारिक माहिती. लक्षद्वीप गाठणे हे स्वतःच एक साहस आहे. केरळमधील कोची येथून हवाई आणि समुद्रमार्गे ही बेटे उपलब्ध आहेत. कोची ते अगाट्टी आणि कवारत्ती बेटांसाठी फ्लाइट्स चालतात, तर प्रवासी जहाजे कोचीला विविध बेटांशी जोडतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की लक्षद्वीपमधील पर्यटन त्याच्या नाजूक परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी नियंत्रित केले जाते. भारतीय नागरिकांना लक्षद्वीपला भेट देण्यासाठी परवानग्याची आवश्यकता असते, तर परदेशी नागरिकांना विशेष परवानगीची आवश्यकता असते. लक्षद्वीप प्रशासनाकडून परवाने मिळू शकतात. लक्षद्वीपला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मे पर्यंतचा असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र शांत असतो. जून ते सप्टेंबर पर्यंतचा पावसाळा मुसळधार पाऊस घेऊन येतो, ज्यामुळे प्रवास आणि बाह्य क्रियाकलाप आव्हानात्मक बनतात. बेटांवरील निवास व्यवस्थेमध्ये सरकारी धर्मशाळांपासून ते खाजगी रिसॉर्ट पर्यंतचे पर्याय आहेत. आगाऊ निवास व्यवस्था बुक करणे उचित आहे, विशेषतः पीक सीझनमध्ये. स्थानिक पाककृती प्रामुख्याने समुद्री खाद्यपदार्थांवर आधारित, स्वादिष्ट आणि ताजी असते, जी बेटांच्या पाककृती वारशाची चव देते. लक्षद्वीप हे एक असे ठिकाण आहे जे एक अमिट छाप सोडते, नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि सांस्कृतिक समृद्धीचे उत्तम मिश्रण देते, जे प्रत्येक प्रवाशासाठी एक अविस्मरणीय अनुभव बनवते.